मित्रांनो नमस्कार. आपला बाळराजेंचा शेवगा उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्व मित्रांचे मनापासून स्वागत. मित्रांनो सध्याला शेवगा बागेमध्ये बऱ्याच मित्रांना सध्याला फ्लॉवरिंग स्टेजला अडचण येत आहे. काहींची कळी सेट होत नाही आहे किंवा जी कळी सेट झालेली आहे मित्रांनो ती पूर्ण ड्रॉप होत चाललेली आहे. हे पहा, आता ऑक्टोबर एंडिंगपर्यंत आपल्याला पाऊस होता. 25, 26, 27 ऑक्टोबर 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर अचानक वातावरणामध्ये बदल होऊन मित्रांनो अचानक लगेच दुसऱ्या दिवशी थंडी पडली. त्यामुळे काय झालं की आपल्या शेवग्याच्या बागेला जी फुलं लागलेली होती किंवा जी सेटिंग होण्यास सुरुवात झालेली होती, धुळे पडल्यामुळे काय झालं मित्रांनो ती बरीचशी त्याची ड्रॉपिंग झाली. तर थंडीमध्ये कोणत्याही वेलवर्गीय असेल फळबाग असेल मित्रांनो याला लवकर सेटिंग होणं जरा थोडं जास्त अवघड असते तुलनेत उन्हाळ्याच्या. उन्हामध्ये काय होतं की उन्हामध्ये झाडाला भरपूर असं हीट बसल्यामुळं फ्लॉवरिंग पण लवकर सेट होते आणि कळी पण चांगली निघते. पण उन्हाळ्यामध्ये जर सगळ्यांच्या बागेला जर माल येतोच बाजार डाऊन होतात. थंडीमध्ये जर मित्रांनो आपल्याला बाग यशस्वी करायचा असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे सेटिंग करायचे असेल मित्रांनो तर हे थोडेफारच औषध आहेत की कोणत्या औषधाने काय होतं मित्रांनो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आपला वरती एक 7 एकरचा बाग आहे, चिंच आहे साक्षीला त्या ठिकाणी, आणि हा घरापुढचा 1-1.5 एकरचा मित्रांनो हा बाग आहे. तर सुरुवातीला सांगतो हे बागेमध्ये अंतर 12 फूट आहे, झाडामध्ये अंतर मित्रांनो हे 6 फूट आहे. साधारणपणे ऑगस्टमध्ये मी मित्रांनो याची छाटणी केलेली आहे. याचा व्हिडिओ मित्रांनो पण यूट्यूबला मी टाकलेला आहे. मी जास्त व्हिडिओ मित्रांनो यूट्यूबला टाकत नाही, कारण काय होतं की जे बरेचसे शेतकरी आहेत त्यांना मला फोन येतात, फोनद्वारे मित्रांनो मी त्यांना हे मार्गदर्शन करत असतो. पण बऱ्याच जणांचे फोन आले की आत्ता तुमच्या बागेतले आम्हाला परिस्थिती दाखवा, त्यानुसार मित्रांनो आम्ही काही मित्रांच्या आग्रहास्तव मित्रांनो मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर हे पहा, काय करायचं असतं की ज्यावेळेस झाडाची पाने पिवळी पडतात मित्रांनो, झाडाची पाने पिवळी पडू द्या, काही फरक पडत नाही आहे. वातावरणामध्ये बदल झालेला असेल तर झाडाची पाने पिवळी पडतात. झाडाची पाने पिवळी पडल्यानंतर काही अशी अडचण येत नाही आहे. तत्पूर्वी आपल्याला थंडीमध्ये काय करायचं आहे मित्रांनो, प्रामुख्याने काय करायचं की सुरुवातीला एक तुम्ही कीटकनाशक एक बुरशीनाशकाचा सेपरेट स्प्रे काढून घ्या. बरेचसे असे कीटकनाशक असतील किंवा बाकीचे तुमचे औषध असतील एकत्र करून मित्रांनो स्प्रे करू नका. मी या मताचा आहे. आता बाकीच्यांचं मत याच्यावरती वेगळं पण असू शकतं. एक कीटकनाशक घ्या, एक बुरशीनाशक घ्या, याचा स्प्रे केल्यानंतर 3 ते 4 दिवसांना काय करा मित्रांनो की याला बूम फ्लावर असेल, म्हणजे बूम फ्लावर जर भेटत नसेल त्याच्यामध्ये मित्रांनो नायट्रोबेन्झिन, फुलविक, ॲमिनो हे कंटेन असलेलं कोणतंही एक लिक्विड घ्या आणि 1 लिटरला 2 मिली याप्रमाणे मित्रांनो तुम्ही याला फवारणी करा. प्रामुख्याने मी काय सांगेल, मी काय मारतो, मी बूम फ्लावर घेतो, फंटॅक घेतो आणि विविध प्रकारची 2-3 औषधे मित्रांनो मी त्याचा स्प्रे करतो. शक्यतो आपल्याला ज्यावेळेस आपण टॉनिक मारतो हे टॉनिक मित्रांनो एकटंच असणं गरजेचं आहे. सिंगल मारल्यानंतर मित्रांनो याचा रिझल्ट हा छान येत असतो. आणि दुसरा विषय, ज्यावेळेस आपण फवारणी करत असतो त्यावेळेस मित्रांनो पाण्याचा pH मेंटेन असणं हे गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 1000 रुपयाची औषधं पाण्यामध्ये टाकता पण पाणी जर व्यवस्थित नसेल तर चांगल्या प्रकारे मित्रांनो याचा रिझल्ट आपल्याला भेटत नाही. शक्यतो पाण्याचा pHच तुम्ही चेक करून किंवा पाण्याचा pH मेंटेन ठेवण्यासाठी तुमच्या दुकानदाराकडून औषध घेऊन मित्रांनो हे औषध फवारणं हे गरजेचं आहे. वरतून काय करायचं मित्रांनो, बूम फ्लावर घ्या, चमत्कार घ्या किंवा तुम्हाला सांगतो फंटॅक घ्या, कोणतेही फुलवाढीचे औषध असतं मित्रांनो ते टॉनिक तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर काय करा, आपले मित्र काय करतात, बरेचसे मित्र असे करतात की झाडांना काळोखी येण्यासाठी मित्रांनो युरियाचा अनावश्यक वापर करतात. मी या मताचा आहे की तुम्ही बागेला युरिया हे देणं पूर्णपणे बंद करा. युरिया दिल्यानंतर काय होतं मित्रांनो, कोणत्याही बागेला फक्त हिरवगार होतो, त्याला फ्लॉवरिंग सेट व्यवस्थित होत नाही, ते पूर्ण झाड हे अवढवे वाढलं जातं आणि त्याचा आपल्याला काही उपयोग नसतो. मग फवारणीतून काय करा, 05234 घ्या. याचा हे बघा, याचा शेंडा स्टॉप होणार आहे, ही कळी लागलेली आहे. याचा शेंडा स्टॉप झाल्यानंतर मित्रांनो काय होणार आहे, ॲटोमॅटिक पाठीमागच्या याला फ्लॉवरिंग निघण्यास सुरुवात होणार आहे. मग तुम्ही 04847 असेल, 05234 असेल किंवा 134013 मित्रांनो ह्या दिवसामध्ये तर नको आहे, कारण 13% नत्र असल्यामुळे मित्रांनो याचा शेंडा हा पूर्ण वाढला जाणार आहे. आणि प्रामुख्याने खालून काय करा, बेसल डोस भरत असताना काय करा, याच्यामध्ये तुम्ही सल्फरचं प्रमाण जास्त ठेवा. सल्फर उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये काय करतं मित्रांनो की जमिनीच्या म्हणजे जे मुळं आहे त्या मुळांना मित्रांनो हीट द्यायचं काम करतं. हीट दिल्यानंतर काय होतं की ॲटोमॅटिकली मित्रांनो बऱ्यापैकी आपल्या बागेला ही सेट होण्याची मदत होत असते. आणि दुसरा एक विषय काय करा की ठिबक हे दोन्ही साईडने करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, दोन्ही साईडने मित्रांनो ठिबक करा. दोन्ही साईडने ठिबक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला झाडाला व्यवस्थितपणे पाणी हे दोन्ही साईडच्या मुळांना पोचेल. आणि काय करा, 2 ते 2.5 किलो सल्फर घ्या 200 लिटरच्या बॅरेलला, जास्त काय घेऊ नका, 15-20 दिवसाच्या प्रमाणानंतर मारा. राहिला बेसल डोसचा प्रश्न, काय करा, NPK तुमचं जे खत भेटतं मार्केटमध्ये 12-32-16 असेल, 10-26-26 असेल किंवा 14-35-14 असेल कोरोमंडल कंपनीचं, हे खत जर नाही भेटलं तर 18-46 प्लस मित्रांनो तुम्ही पोटॅश घ्या.
1846 घ्या, त्याच्यामध्ये पोटॅश घेणं पण गरजेचं आहे. आणि सोबत मित्रांनो तुम्ही मायक्रोन्यूट्रन्स असतील ते सोबत घेऊ शकता, किंवा फुलगिर ग्रॅन्युअल असेल ते घेऊ शकता, ह्युमिक आहे हे घेऊ शकता. सोपं आहे मित्रांनो. फक्त आपल्याला झाडाला कोणत्या वेळेस काय लागतं मित्रांनो हे ओळखणं गरजेचं असते. बाजार आता शेवग्याचे वाढत चाललेले आहेत आणि बाजार शेवग्याचे हे मित्रांनो कमी हे कधीच नसतात. बरेच शेतकरी काय करतात की पावसाळ्यामध्ये बहार धरायचा प्रयत्न करतात आणि त्यांचे झाडं खराब होतात. कालांतराने ते मित्र नाराज होऊन मित्रांनो ते शेवगा काढून टाकतात. आपल्याला 20 रुपयाचा जरी बाजार सापडला, 30चा जरी बाजार सापडला मित्रांनो, भरपूर असे पैसे होतात. कारण आयुष्यामध्ये समाधानी राहणं हे सध्याला फार गरजेचं आहे. आपण सध्याला समाधान हे विसरून गेलेलो आहे. आपण फक्त नुसतं हवेच्या पोटी हे करू का ते करू, ते करू का ते करू, याने ते डाळिंब लावलं मग आपण डाळिंब लावतो, शेवगा लावला मग शेवगा लागतो. तुम्हाला बागेला तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही जे पीक घेऊ शकता ते मित्रांनो पीक घ्यायचा प्रयत्न करा. असो, या व्हिडिओपर्यंत मित्रांनो एवढंच मर्यादित. पुढचा व्हिडिओ शेवग्यामध्ये काय काय उपाययोजना केल्या आहेत याचा तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल. धन्यवाद.